नमस्कार, मैं हूं आपके साथ शिवानी शर्मा और आप देख रहे हैं INSS न्यूज। आप सभी का एक बार फिर से हमारे चैनल में बहुत बहुत स्वागत है। कल्याणपुर में भाजपा महिला मोर्चा की ओर से नारी शक्ति बंधन विधेयक के स्वागत में एक रैली का आयोजन किया गया। आपको बता दें कि जहां कोलसेवाड़ी गणपति मंदिर से इस रैली की शुरुआत हुई और तिसाई हाउस पर रैली का समापन हुआ। साथ ही बता दें कि जिसमें कल्याण पूर्व की विधायक सुलभा गायकवाड़, महिला जिला अध्यक्ष तथा नगर सेविका रेखा चौधरी, महासचिव प्रीति दीक्षित, नगर सेविका मनीषा गायकवाड़, स्नेहल मोरे, डॉक्टर पूजा गायकवाड़, भाजपा पदाधिकारी वंदना मोरे सहित कई महिला पदाधिकारी, कार्यकर्ता और बड़ी संख्या में स्थानीय महिलाएं शामिल हुई। आपको बताना चाहेंगे कि दरअसल देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की संकल्पना से लोकसभा व राज्यसभा में नारी शक्ति वंदन यह ऐतिहासिक विधेयक मंजूर किया गया और इस अवसर पर कल्याण में रैली का आयोजन किया गया। पेश है हमारे कल्याण के संवाददाता संजीव चौधरी की एक खास रिपोर्ट। सशक्त नारी सशक्त भारत अशी एक मूळ संकल्पना घेऊन आज नारी शक्ती विधेयक आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी संसदेमध्ये हा विधेयक मंजूर करून घेतलेला आहे। आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पंतप्रधान जे आहे ते अतिशय दूरदृष्टी ठेवून काम करत असतात। आणि आज हा विधेयक जो मंजूर झालेला आहे तो विधेयक म्हणजेच महिलांना राज्यसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 33% आरक्षण। म्हणजे आपण जर विचार केला तर एक महिला चांगल्या उत्तम प्रकारे घर सांभाळू शकते ही गोष्टीची जाण ठेवूनच आज मोदीजींनी हा विधेयक आपल्या सर्वांच्या अनुमतीने हा विधेयक मंजूर झालेला आहे। आणि या विधेयकामुळे आज महिला या आत्मनिर्भर तर होत्या, सक्षम पण होत्या, पण आज त्या सक्षम नेतृत्वही करणार आहेत। आणि आज आपण बघितलं तर मोठ्या संख्येने महिला या अतिशय उत्साहाने काम करत असतात आणि कोणतेही काम जर महिलांना तुम्ही दिलं तर ते एकदम जिद्दीने करत असतात। आणि म्हणूनच भारत सक्षम होण्यासाठी आणि भारताचा विकास होण्यासाठी अत्यंत गरजेचं आणि अत्यंत महत्त्वाचं पाऊल हे मोदीजींनी उचललेलं आहे। आणि त्यामुळेच आज ह्याच विधेयकाचं समर्थन म्हणून आज आम्ही सगळ्या महिला आज बघितलं असेल इथे फक्त मोदीजीने त्यांच्यासाठी स्वतः नाही तर महिलांसाठी आणि भारताला एकदम अतिशय विकसित करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आणि या समर्थनानेच आज आम्ही या ठिकाणी मोठ्या जल्लोषाने आणि उत्साहाने ही सर्व महिलांसोबत पदयात्रा आम्ही रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। आणि खरंच मोदीजींचं आमच्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार। मी आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे मी आभार मानेन की त्यांनी महिलांसाठी जे आपलं 33% आरक्षण विधानसभेत आणि लोकसभेमध्ये तसेच आपल्या महानगरपालिकेमध्ये जे आम्हाला महिलांना पुढे नेण्याचा जो प्रयत्न केलेला आहे। आणि ही नारी शक्ती एक आपल्या समाजासाठी आपला परिवार आणि आपला जे आपले समस्या जे काही असतील त्या पुढे घेऊन जाण्याचा हा महिलांचा एक उपक्रम असतो। आणि त्या उद्देशाने हा जो नारी शक्ती ही आपल्या महिलांना पुढे नेण्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे।